राजबाबू सो रहे थे. त्यावेळेला त्यांचा नातू त्यांच्या बाजूला बसला होता. नातू म्हणाला, दादाजी आपकी इच्छा क्या है? तो हे नाही म्हणाला की आपकी आखरी इच्छा क्या है. राजबाबू म्हणाले, जानी मुझे सचिन को देखना है. धावत पळत आलो. भाई, आता एकसारखं सांगणार नाही मी सगळ्यांनाच भाई म्हणतो. भाई म्हणाले, जानी मुझे सचिन का गाना देखना है. मी तो मोबाईल काढला आणि गाणं लावलं. नशा है रातों का, मजा है रातों का, जलवा है रातों का. आमची मुंबई, माझी मुंबई, माझी मुंबई, चांगली मुंबई, चांगली मुंबई, सबकी मुंबई. मला जवळ बोलावलं. भाई म्हणाले, जानी हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, वो गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा. आणि उशाच्या बाजूची बंदूक काढली आणि एक गोळी हवेत जाळली. मी विचार केला, कदाचित माझं एवढं हिट गाणं बघून त्यांनाही त्यांचे दिवस आठवले असतील आणि भाई डायलॉग मारायला लागले. तेवढ्यात त्यांनी दुसरी गोळी मांडीत घातली. मी तसाच लंगडत लंगडत गेलो. तेवढ्यात परत त्या नातवाचा कॉल आला. दादाजी चल बसे. तो म्हणाला, दादाजी ने कहा था सचिन देव बर्मन का गाना देखना है उन्हें, आपने कौन सा गाना सुना दिया. मग मी त्याला सगळं सांगितलं. आणि तेव्हापासून हा नातूही आता मला शोधतोय तिसरी गोळी द्यायला. म्हणजे याच्या मागचा अर्थ असा की त्यांनाही वाटत होतं की हा नातवाच्या जवळ का एवढा, माझ्या जवळ का नाही. आणि त्यांच्या गोळ्याही बंदुकीतल्या अशा सोन्याच्या गोळ्या नाही. पण मला अशी कधी गची बाधा कधीच नाही झाली. स्वभाव, अपब्रिंगिंग. पण मला लची बाधा आधीपासूनच होती. ल म्हणजे